हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज छान छान तयार झालेलो आहोत. तर बघा, ही आहे रोहिणी. ही आहे रुपाली. तर आम्ही रुपालीच्या घरी गेलो होतो. म्हणजे तिच्या घराजवळच एक वडाचं झाड होतं. आम्हाला व्हिडिओ फोटो वगैरे काढायचे होते ना छान, म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. पण काय झालं, एका ठिकाणी आम्ही जाणार होतो ना, तिथे जास्त गर्दी नसणार आहे म्हणून आम्ही तिथे गेलो होतो खास करून फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर तिथं आम्हाला अलाउडच केलं नाही. ते म्हटले की सोसायटीमध्ये जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही तिथं अलाउड करणार आहे आणि बाकीच्यांना आम्ही एंट्री देणार नाही. मग आम्ही जरा पुढे गेल्यानंतर एक वडाचं झाड दिसलं. तिथे इतकी गर्दी होती ना, बोलायलाच नको. कारण सगळेजण, आज तर मुहूर्त पण कमी होता ना, 12-12:30पर्यंत मुहूर्त होता. त्यामुळे सगळेजण घाई गडबडीत आले असतील किंवा लवकर आले असतील. आम्ही पण फक्त नैवेद्य केला आणि बाकीचं सगळं घरी आल्यानंतरच केले मी. तोपर्यंत मग रेमाशला आणि रुपालीचा मुलगा आहे श्रीनय, ते दोघांना एका ठिकाणी बसवलं होतं. तरी पण ते गप्प बसत नव्हते. त्यांना मोबाईल दिला, थोडं बघितला मोबाईलमध्ये. त्यावेळेस ते कुठे शांत झाले आणि ते झाल्यानंतर इथं आमचा टाईम लागला. कारण गर्दी बघा, तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. कारण आजचा दिवसच असा खास आहे आणि टायमिंग पण कमी आहे आणि सगळेजण आपापलं कामावरून आलेत. त्यामुळे त्यांना पण लेट झाला. आपण गेलो, आम्ही पण लवकर आवरलं होतं, पण जाऊपर्यंत जरा लेट होणारच. कारण आपलं आवरायचं, घरातलं नैवेद्य वगैरे, जास्त काही पोळ्या वगैरे केल्या नव्हत्या, नैवेद्यच केला होता. पण तरी पण आपलं डाळ शिजवणे, हे करणे ते करणे, त्यामुळे उशीर लागणारच. मग आम्हाला किती 11 वाजले होते तिथं जायला. त्यानंतर प्रत्येकाचे व्हिडिओ फोटो वगैरे काढोस तर टाईम लागला. नंतर ओटी वगैरे भरल्या. 5 सुवासिनींच्या ओटी भरायच्या होत्या. मग गहू आणि आंब्याने ओटी भरल्या. मग आम्ही सगळ्यांनी एकमेकींच्या पण भरल्या होत्या. आणि त्यानंतर दोघी तिथल्याच ज्या होत्या ना बायका, त्यांना आम्ही हळदी कुंकवाने ओटी भरून केलं. तर झालं हे सगळं आमचं आणि निघणार होतो आम्ही. तोपर्यंत रेमाशला आणि श्रीनयला पण दम नव्हता, कारण ते पण सकाळपासून उपाशी होते आणि त्यांना पण खायचं होतं. म्हणून आम्ही नंतर रुपालीच्या घरी आलो होतो. तिथे चहा वगैरे घेतला आणि तिच्या मिस्टरांनी मला घरी सोडलं. घरी आले मी पहिल्यांदा पोळ्या केल्या. पोळ्या झाल्यानंतर रेवाशला पहिल्यांदा आधी चपाती करून दिली आणि सकाळी भेंडी केली होती. ती भेंडी आणि सकाळी म्हणजे आत्ता केलेली चपाती त्यानं तोपर्यंत खाल्ली. कारण तो असं काहीच खात नाही पोळी वगैरे. मग त्याला तेवढं दिलं आणि माझ्या पण झाल्या पोळ्या. त्यावेळेस नंतर मी जेवण केलं. आणि असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाय.